तर गाईस आम्ही आलो आहोत बुधला, मी आणि यशच्या मम्मीकडे. तर इथं त्यांचं गुरांचं ही शेड आहे. कसं आहे सांगा, वातावरण बघा इकडचं कसं आहे. ह्याच्यात आहेत कोंबड्या. शेतकऱ्यांकडे असंच असतं. ही देशी गाय कशी आहे, ही पिल्लू बघा बादलीत पाणी पिते. गायच कुत्र्याचं पिल्लू कसं आहे, बबडी. आणि गायांसोबत इकडं इथं शेरड्या पण आहेत. शेरड्या, कुत्री, मांजर. पिल्लू केवढंच आहे, 2 पिल्लं झालेत हिला. सगळ्या बाहेर आलेल्या आहेत. कशा आलेत, इथून कुट्टी करतात. आहोत आता घरी, गाडीवर माईंच्या घरी गेल्यावर दाखवते तुम्हाला घर. रानातून जांभळ आणल्यात. जिथं आम्ही गुरांकडे गेलो तिथल्या एका काकांनी आम्हाला ही जांभळ आणून दिली. ताजी ताजी आहेत बघा कशी आहेत. बुधला येतो आम्ही. तर आता आम्ही बुधाच्याच घरात आहोत आणि आता वाट पाहत आहोत माझे भाचा आणि भाची येते त्यांची शाळेतून. मी त्यांना न सांगता पण जाऊ शकत नाही, कारण ती चिडत्याला परत रडत्याला म्हणून. तर आता ते येतात, बघूया, वाट बघते मी त्यांची. ही बघा आलेली हिचीच मी शाळेतून लय वाट बघत होती. ही आहे माझी भाची आरू, 8वीत आहे आता. हिचीच मी वाट बघत होती. माझ्या पहिल्या व्लॉग मध्ये पण तुम्ही हिला बघितले. सगळ्यात पहिल्यांदा हीच होती माझ्यासोबत. आता आमच्या घरी पोहोचलो आहोत चिमणगाव मध्ये. बुधवरून आम्ही आलोय. तर आज मी काय तुम्हाला कोणती रेसिपी नाही दाखवणार किंवा काय नाही करणार. मी आज एका व्यक्तीबद्दल बोलणार, ते म्हणजे माझ्या ताई. त्या पुण्याला राहतात, आज त्या गेल्यात पुण्याला. प्रत्येकाची कामं असतात. त्यांची मुलगी पण आजारी होती, अंजली म्हणजे माझी भाची. सो त्यांना जावं लागलं. पण मला एवढंच बोलायचं होतं की त्या होत्या ना तोपर्यंत आज मी काढून करतो. मला त्यांची एवढी आठवण आली ना की मला काहीच कळत नव्हतं. एका मिनिटावर मला त्यांची आठवण होते आणि आठवण येते. आणि मला कसं सांगू तुम्हाला हे पण कळत नाही. त्यांनी मला एवढं सवय केलं ना, त्यांच्या काढून करताना पण मला त्यांची आठवण काय येत होती. कारण प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला सांगितलं की बाबा अर्चना तू असं कर, अर्चना तू तसं कर. म्हणजे सगळ्यात चांगलं त्यांनी मला शिकवून गेलं नाही कालवणाच्या बाबतीत की बाबा असा मसाला वापरायचा, लसूण बारीक होत नसेल तर त्याच्यात तू कांदा टाक, हे कर ते कर, नाही काय सांगून गेलं. तर आता मी कालवण बनवते ना, तर मला त्यांची एवढी आठवण येते ना. ते गेले पुण्याला, पण खरंच मला त्यांची लई आठवण येते. म्हणजे त्या मला त्यांची सवय पण लावून गेली ती. म्हणून कमी आम्ही कसं ते आयुष्य सेम तसं आहे त्या माझ्यासाठी. आणि ते गेले ते कसलंच करमणं झालंय मला. म्हणजे त्यांची एवढी आठवण येते. त्यांनी फोन केला तरी आठवण येते मला त्यांची, मी बोलली तरी आठवण येते. आणि आत्ता कालवण करताना मला एवढी त्यांची आठवण येत होती ना, कारण मला सवय होती. आजच माझ्या ताई तुम्ही गेलाय पुण्याला, पण मी हेच म्हणेन की तुम्ही लवकर या परत माघारी. तुम्ही, दादा, निकिता आणि अंजली, तुम्ही पूर्ण फॅमिली परत कधी तर नक्की या आणि लवकर या. काय मी जर माझ्या आयुष्यात काय कमवलं असेल ना, तर ती म्हणजे फक्त दोन्हीकडची फॅमिली. एक जैतापूरची आणि एक इकडची. इकडची फॅमिली जैतापूरची तर माझ्यासाठी खूप भारी होती, कारण तिथली माझी मम्मी पप्पा ही ती सगळी छान होते. आणि इथली पण फॅमिली मला एवढी मस्त भेटली आणि छान भेटली, समजून घेणारी आणि समजून सांगणारी. खरंच ही फॅमिली सारखी कुठेच फॅमिली मला भेटणार नव्हती आणि ती फॅमिली मला भेटली. माझ्या नशिबात होती म्हणून मला अशी मस्त आणि चांगली फॅमिली भेटली. आणि अशीच कायम आमची फॅमिली आनंदी राहावी एवढीच माझी इच्छा आहे. बाय. सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय.